खर्च 8,500 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा 6,000 रुपये. आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आज आमच्या समोर निर्माण झालेला आहे. दुसऱ्या बाजूला पीक विमा हा मार्च पर्यंत मिळायला पाहिजे होता, परंतु ऑगस्ट उजाडला तरी सुद्धा गेल्या वर्षीच्या पीक विम्याची अर्धी रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. जवळपास 9,000 कोटीच्या आसपास या विमा कंपन्यांनी पैसे सरकारकडून आमच्या नावाने घेतलेले आहेत आणि देताना मात्र फक्त 4-4.25 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत. आणि ही रक्कम मार्च मध्ये आर्थिक वर्ष संपत असतं. मार्च मध्ये खरं तर पैसे पडायला पाहिजे होते, परंतु अजूनही पीक विम्याचे पैसे पडले नाहीये. मग हे विमा कंपन्या जर चुकीच्या वागल्या तर यांच्यावर गुन्हे दाखल सरकारने का केले नाही हा सरकारला आमचा सवाल आहे. विमा कंपन्यांचा आणि सरकारचं साठलोट आहे. हजारो कोटींचे उलाढाल यांच्यामध्ये होते. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असं म्हणत सरकार आणि विमा कंपन्या संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या खिशावर, नागरिकांच्या करावर दरोडा टाकण्याचं काम करतायत असं आमचं म्हणणं आहे. ही मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये मशगूल आहे. रोम हा देश जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या खाईत लोटला जात असताना महाराष्ट्राचं सरकार बिगुल वाजवत बसलेलं आहे अशी सध्याची अवस्था. आणि मग आम्हाला जगाच्या स्पर्धेत उतरवा ही आमची मागणी आहे. आणि तुम्ही सोयाबीन मध्ये लुटलं, कापसात लुटलं, आतापर्यंत शेतीमालाच्या भावात लुटलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या विधानसभेच्या अगोदर ही आमची प्रमुख मागणी आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट आमचा सातबारा कोरा करून टाका. 1 रुपयाचं कर्ज आमच्यावर घेऊ नका. आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे आम्ही भीक मागते. हे उपस्थित आहेत नागपूर जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष माननीय दयाभाऊ राऊत हे उपस्थित आहेत. वर्ध्यावरून या ठिकाणी आलेले माननीय किरणजी ठाकरे हे उपस्थित आहेत. अमरावतीहून या ठिकाणी आलेले जिल्ह्याचे प्रभावी नेते त्या भागातले अमित भाऊ आढाव हे उपस्थित आहेत. नंबर 1 ची मागणी. नंबर 2 महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही आमची मागणी. शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या आणि 100% पीक विमा. यांनी काय केलं, येलो मोजारचे 95 करायची भूमिका आहे. जीव गेला तरी चालेल. लेकरापेक्षा जास्त जीव आम्ही या जमिनीला लावलेला आहे. आणि जर तुम्ही विकासाच्या नावाखाली जोर जबरदस्तीनं जर का आमच्या जमिनी कमी दरामध्ये खरेदी करणार असाल तर आम्ही चालू देणार नाही. समृद्धी महामार्ग तुम्ही केला, याला तुम्ही विकासाचं स्वरूप दिलं, पण या समृद्धी महामार्गामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या रूपाने कमावले आणि तोच पैसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणला. यांना हे भक्ती मार्ग, शक्ती मार्ग हे जे करायचे असतात हा निवडणुकांचा निधी उभा करण्यासाठी करायचा असतात असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि आमची जमीन आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कशी घेऊ शकता? चालणार नाही. 1 इंच सुद्धा जमीन आम्ही घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे. मग त्यामध्ये आमचा सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग असेल, नाहीतर तो पश्चिम महाराष्ट्रातला शक्तीपीठ मार्ग असेल. जोर जबरदस्तीनं आम्ही 1 इंच सुद्धा जमीन खरेदी करू देणार नाही. दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये कृषी पदवीधर विद्यार्थी जे आहेत, कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये समावेश करावा म्हणून ते विद्यार्थी बिचारे पुण्यामध्ये 3 दिवस झाले रस्त्यावर उतरलेले आहेत. या सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे की यांनी त्या विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे. एकतर काही वर्षांपूर्वी या कृषी पदवीधारकांची निवड केली पण त्यांना नियुक्ती दिली नाही. आता यांनी कृषी मंत्र्यांनी या जागा काढल्या परंतु त्याचं मागणी पत्र देत नाही. आता 25 ऑगस्टला राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे, त्यामध्ये या कृषी पदवीधारकांना सुद्धा समाविष्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता आहे अशी भावना शेतकऱ्यांची तयार झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्रात एका आत्महत्या होणार नाही, पण ते मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राला पनोती लागली. सगळ्यात जास्त आत्महत्या त्यांच्या कार्यकाळात. शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही मान्य करणार आहात की नाही करणार? माणूस म्हणून तुम्ही आमचं जगणं मान्य करणार आहात की नाही करणार? किड्या मुंग्यासारखा आमचा शेतकरी मरणाच्या दारात आहे, मरतो आहे, पण सरकार मात्र हलायला तयार नाही. सगळे लाडक्या बहिणीचे प्रोग्राम घेत सुटले. ठीक आहे,
तुम्ही आमच्या बहिणीला मदत केली त्याच्याबद्दल दुमत नाही, पण भावाला आत्महत्या करायला लावायची, भावाच्या खिशावर लाखाला दरोडा टाकायचा आणि बहिणीला 1,500 रुपये ओवाळणी द्यायची, हे चालणार नाही. ही दुटप्पी धोरण आहे. आमचं म्हणणं आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी आता संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पुन्हा सांगतो, आमची प्रमुख मागणी सरकारला अशी आहे, आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं नागपूर नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आम्हाला क्विंटल मागे मदत द्या. जसं की आता सोयाबीन आम्ही 4,000 विकतो आहे आणि आम्हाला भाव समजा 8,000 रुपये पाहिजे, तर प्रति क्विंटल 4,000 रुपयावरचं बोनस आम्हाला तुम्ही देऊन टाका. जेवढं पोते आम्ही विकले, जेवढा माल आम्ही विकला, अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला जंगली जनावरांच्या त्रासामुळे आम्ही सगळे शेतकरी परेशान आहोत. सगळ्यात महत्वाचं, सरकारने सगळ्या गोष्टी बंद करून जंगली जनावरांचा त्रास वाचवण्यासाठी शेतीला मजबूत असं सिमेंटचं कंपाऊंड केलं पाहिजे. सौर ऊर्जेचं कंपाऊंड आम्हाला मान्य नाही, ते फेल्युअर आहे, त्याच्या बॅटऱ्या टिकत नाही, त्याचं मेंटेनन्स होत नाही. त्यामुळं मजबूत असं सिमेंटचं कंपाऊंड द्या शेतीला. तुमचे प्राणी तुमच्या घरात घाला, तुमच्या जंगलात सोडा, आमच्या शेतात येऊ नका. आमचा माणूस तुमच्या जंगलात गेला किंवा एखाद्या जंगलाच्या रस्त्यातून जर एखाद्या प्राण्याला आमची धडक लागली तर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करता. तुमचा प्राणी जेव्हा आमच्या शेतात येतो आणि आमचं नुकसान करून जातो तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेणार, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि संत्रा मोसंबीचे पंचनामे करून त्याला 100% नुकसान भरपाई द्या. या सगळ्या मागण्या, आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारने 3 दिवसामध्ये जर का भूमिका स्पष्ट केली नाही किंवा काही ठोस निर्णय घेण्या संदर्भामध्ये हालचाली केल्या नाही तर आजची तारीख आहे 20. आम्ही सरकारला 22 तारखेपर्यंतची मुदत देतो. या 2 दिवसात त्यांनी निर्णयच घ्यावा असं आमचं म्हणणं नाही, पण निर्णय घेण्या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीनं जर का सरकारने काही कृती केली नाही तर 23 तारखेला आम्ही सगळे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा निवासस्थानामध्ये जाणार आहोत आणि तिथं शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना सगळे शेतकरी आम्ही करून दाखवणार आहोत की आम्ही आत्महत्या कशी करतो हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही शेतकरी कशी आत्महत्या करतो. यांना एकदा शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये दाखवायचं आहे. 23 तारखेला आम्ही सगळे शेतकरी वर्षा बंगल्यात जाणार, घुसणार, कारण तो बंगला आमच्या कष्टात उभा राहिलेला आहे. तो काही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. आम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवावर, महाराष्ट्रातल्या करदात्यांच्या जीवावर तो वर्षा बंगला तयार झालेला आहे. त्यामुळे वर्षा बंगल्यात 23 तारखेला आम्ही घुसणार आणि तिथं सगळे शेतकरी आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत. तिथं काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असणार आहे, हे सुद्धा सरकारला आम्ही ठणकावून सांगतो. आणि 23 तारखेनंतर जर सरकारने 23च्या आंदोलनानंतर सुद्धा जर का ऐकलं नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी 23 तारखेनंतर तुम्हाला रस्त्यावर दिसेल. सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर बघायला मिळेल. आरपारची लढाई शेतकऱ्यांसाठी आम्ही उभी करणार आहोत, अशी आमची भूमिका.